नागरिक चालतं आता याचं जेव्हा माझ्याकडे आहे बरेच हां बांधू देतात. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज ऑल इंडिया पॅन्थर सेना सातारा जिल्हाध्यक्ष मी आदित्य गायकवाड, तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष संजय माने आणि आत्ताच निवड करण्यात आलेले 2 दिवसापूर्वी आमचे शहराध्यक्ष आदेश गंगावणे. तर आज आम्ही अर्धनग्न आंदोलन चालू केलेलं आहे. गेली 4 ते 5 दिवस झालं भर उन्हामध्ये आम्ही आंदोलन करत होतो, परंतु आमचे सरचिटणीस जे आहेत सिद्धार्थ गायकवाड हे अचानक त्यांची तब्येत खालावली. आता ते ॲडमिट आहे, परंतु प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे. आमचा सवाल असा आहे की PWDचे जे अधिकारी संबंधित अधिकारी आहेत, आंबेडकर साहेब आहेत, यांची नुकतीच बदली फलटणमध्ये झाली. त्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यांनंतर त्यांची बदली परत इथं कशी काय झाली, हा आम्हाला प्रश्न निर्माण होत आहे. दुसरा विषय आमचा असा आहे की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टदार आहे, आकाशवाणी केंद्रामध्ये आत्ता गटाराचे काम चालू आहे. यामध्ये जे लोकांना पिण्याचे पाणी आहे, त्या पिण्याच्या पाण्याच्या आणि गटारामधूनच त्या पाईपीचं त्यांनी कोणत्याही पद्धतीचं नियोजन न करता ते पाणी तसंच चालू केलेलं आहे. उद्या जर काय झोपडपट्टीतील लोकांना जर काय उद्या झालं तर याला जबाबदार संबंधित कॉन्ट्रॅक्टदार संबंधित PWDचे अधिकारी हे असणार आहेत 100%. आणि आजपासून आमचं अर्धनग्न आंदोलन आहे. इथून पुढेही अजून तीव्र स्वरूपाचे जोपर्यंत जाग येत नाही त्या पद्धतीनं आम्ही ते आंदोलन सुरूच करणार आहे. तर आमचा 2 प्रश्न आहेत आणि जे आपले संबंधित जे रोकडे साहेब आहेत त्यांच्याकडे ह्या PWDच्या जी आंबेडकर साहेब आहेत यांची बदली का होत नाही यांचा जाब विचारलेला आहे आम्ही. त्यांनी आम्हाला कोणत्याही पद्धतीचं उत्तर दिलं नाही, कोणत्याही आम्हाला लिखित स्वरूपात काय दिलं नाही. तर कलेक्टर साहेबांना आमची निवेदन आहे की आमच्या निवेदनाचा आज आम्ही अर्धनग्न बसलेलो आहे आणि इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. परंतु लवकरात लवकर यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे. कारण की संबंधित तुम्ही जे PWD आहे यामध्ये तुम्हाला सांगतो मोठमोठ्या गाड्या या कॉन्ट्रॅक्टदारांच्या यामध्ये येतात आणि यांची काहीतरी लागेबांधे असणार आहे, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो, जर तुम्ही असले अधिकारी हटवले आणि जर चांगल्या पद्धतीचे अधिकारी इथे आणले तर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सातारा शहराचं सातारा जिल्ह्याचं काम होईल. अन्यथा हे काम असं ढकलाढकलीचं राहणार आहे. जर अधिकारी चांगला असला तरच कॉन्ट्रॅक्टदार चांगलं काम करत. आणि तुम्ही बघू शकता की माननीय आमचे नामदार शिवराजे भोसले यांनी जो आत्ता भैरोबाचा जो रस्ता झालेला आहे तो अतिशय निष्कृत केलेला आहे. परंतु महाराज साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे की संबंधित जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारानं परत तो रस्ता त्याच्या स्वखर्चातनं करायचा. अशा पद्धतीचे आमचे महाराज साहेब आहेत. त्यामुळं 100% जे आकाशवाणी केंद्राचं काम आहे ते महाराज साहेबांनी लक्षात येताच ते बघून ते संबंधित जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावर बी अशा पद्धतीनं कारवाई करण्यात यावी व त्यांना स्वखर्चातनं त्या परत करण्यात यावी. कारण की एक भिंत जी आहे ती 4 सेंटीमीटर बांधलेली आहे आणि दुसरी भिंत आहे गटराची ती 6 सेंटीमीटर आहे. आम्ही ते कलेक्टर साहेबांना हे दाखवलेलं आहे. त्यामुळं माझी अशी विनंती आहे की परत ते जे गटर बंदिस्त आहे ते महाराज साहेबांनी लक्ष देऊन ते परत करण्यात यावे. एवढंच मी सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.